सर्वांना शरणू शरणार्थी। या ठिकाणी आपण आज महात्मा बसवण्णा यांच्या भूमीमध्ये बसव कल्याण या ठिकाणी आलो आहोत। हे सर्वात महत्त्वाची भूमी आहे, ज्याला आपण परिसकट्टा असे म्हणतो। या परिसकट्ट्यावरती बसूनच या ठिकाणी महात्मा बसवण्णा हे ज्ञानदासोह आणि अन्नदासोह करत असत। बसव कल्याणमध्ये पूर्ण या ठिकाणी आपल्याला महत्त्वपूर्ण 100% खात्री असलेलं माहीत असलेलं हे जे ठिकाण आहे ती पूर्णपणे खात्रीशीर सांगण्यात आलेलं आहे की या ठिकाणी बसवांना बसून या ठिकाणी दासोह, ज्ञानदासोह असेल, अन्नदासोह असेल हे करत असत। पूर्ण बसव कल्याणमध्ये 100% माहीत असलेले हे एकमेव ठिकाण आहे। बाकीचे जे ठिकाण आहेत ते आपल्याला हळूहळू डेव्हलप झालेले दिसत आहेत, पण वास्तवामध्ये त्या ठिकाणी नेमकं कुठले शरण होते, काय होते हे 100% आपल्याला सांगता येत नाही। फक्त शरणांच्या ज्या वेगवेगळ्या ठिकाणी आहेत त्या 100% त्या ठिकाणी शरण ते राहत होते। सकाळी उठल्यानंतर साधना वगैरे करावायचे आणि दिवसभर आपला कायक कैलास करून संध्याकाळी नित्यनेमाने रोजचा रोज अनुभव मंडप सोशल, पॉलिटिकल, इकॉनॉमिकल अँड ऑल अदर चेंजेससाठी ते चालत असत। आणि अशा पद्धतीने पूर्णपणे भारत देशामध्ये शरण संस्कृती त्या ठिकाणी आलेली आहे। 770 शरणी त्या ठिकाणी होते, त्यामध्ये 770 मध्ये 700 शरण आणि 70 शरणी होत्या आणि जवळपास 1,96,000 जंगम व्यवस्था महात्मा बसवण्णांनी या ठिकाणी पुढे आणलेली आहे। आपण जो काही मासिक राष्ट्रीय अनुभव मंडप बसव कल्याण या ठिकाणी सुरू केलेला आहे, त्या ठिकाणी 4था अनुभव मंडप हा उद्या 2 जून 2024 रोजी सकाळी ठीक 10 वाजता शरणी अक्कमहादेवी गवी या ठिकाणी आहे। आणि यानंतरचा 5वा अनुभव मंडप हा या ठिकाणी आपण परिसकट्टा या ठिकाणी डिक्लेअर करत आहोत। पुढला जो काही राष्ट्रीय अनुभव मंडप आहे तो 7 जुलै 2024 रोजी महात्मा बसवण्णा या ठिकाणी बसून अन्नदासोह, ज्ञानदासोह करत या ठिकाणी तो 5वा अनुभव मंडप होईल। सर्वांना शरणू शरणार्थी।